स्कीम आहे तुम्ही म्हणजे कसं तरी आपण खास म्हणजे काही जास्त शेतकरी रस्ता गाव समृद्धी शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय जवान जय किसान जय जवान जय किसान. शिवपानंद चळवळीच्या माध्यमातून जी सुरुवात आपण महाराष्ट्रभर रस्ते पीडित शेतकऱ्यांकरता केली, त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे शिवपानंद चळवळीचे प्रणेते शरद भाऊ कोवळे साहेब आणि आजच्या कार्यक्रमाच्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा तालुक्याचे लाडके आमदार विठ्ठल भाऊ लंगे साहेब, तसेच महाराष्ट्र राज्य शिवपानंद चळवळीचे उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे साहेब, तसेच इतर संपूर्ण कार्यकर्ते त्यांना आपल्या महाराष्ट्र योजना आहे महाराष्ट्र कमिटी, त्या कमिटीवर त्यांना सदस्य म्हणून नेमलेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा करून या ठिकाणी आपल्याला शेतपालन चळवळीला विशेष बळ दिलेले आहे विठ्ठलरावच्या रूपानं. आणि त्याचप्रमाणे आम्ही नागपूरला अधिवेशनामध्ये गेलो असता त्यांनी आपला जो प्रश्न आहे त्यांनी एका धडक्यात जे प्रश्न जे आपण घेऊन दिले त्याप्रमाणे ते विधानसभेमध्ये प्रश्न वाटत महसूल अधिकारी आणि तलाठी आणि तहसील आणि मंडलाधिकारी यांना निर्विकारपणे अधिकार द्यावेत, तर ते थांबलेले नाही साहेब. तर तेवढं फक्त आमची विनंती गवती तहसीलदारांनाच कोर्टात काही केस केले नाही पाहिजेत या दृष्टीनं फक्त आता प्रत्येकाला शेतीला रस्ता मिळाला पाहिजे शेतामध्ये जाण्यासाठी असे. आणि आता काही शिवरस्ते 40 शिवरस्त्याचे आपण लक्ष घालावं असं आमची एक शेतकऱ्याची विनंती आहे. दुसरी गोष्ट आता आमची जे मोजणीचा कार्यक्रम आपला गोयगाव रस्ता खोळंबलेला आहे भाऊ, तो त्याला अर्धा आम्हाला 17-12 तारीख मिळाली होती, तर तो मोजाच फरार झाला. म्हणजे अशा काही अडचणी येतात. आणि आम्ही ज्यावेळेस गोसाळ साहेबाकडे गेलो ते म्हणले आता माणसंच ऑफिसला कमी, तर दुसरी असं आमची विनंती की बाबा भूमी अभिलेख करायला चांगला आपल्या गावाच्या तालुक्यामध्ये काही 5 मोजे त्याच्या. महाराष्ट्र राज्य शिवपालन शेत रस्ता चळवळीच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे लाडके आमदार विठ्ठलरावजी लंगे साहेब यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मने जिंकली आणि राज्यभर शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण केला. आज पिढ्यानपिढ्या आपण पाहतोय की शेतकरी शेतरस्त्यासाठी संघर्ष करतोय. आपली लेकरं बाळं 3-3 किलोमीटर 4-4 किलोमीटर पायी प्रवास करतायत. अनेकांनी शेतकरी आपल्या जमिनी शेतरस्त्याअभावी गमावल्या. अनेकांना विकण्याची आज वेळही आलेली आहे आणि अनेकांच्या जमिनी आज पडीक पडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण शिवपालन क्षेत्ररस्ता चळवळीच्या माध्यमातून साहेब राळेगण सिद्धी आणि नारायणगाव एक शिवरस्ता होता, त्या रस्त्यावरून हा संघर्ष चालू झाला. आणि त्या ठिकाणी मला अनुभव आला का ब्रिटिशकालीन शिवरस्ते जे आहेत ते जर खुले झाले तर शेतकऱ्यांचा अनेक वर्षांचा जो संघर्ष आहे हा थांबवला जाऊ शकतो. कारण पूर्वीच्या काळी जमिनी 100 एकर 200 एकर जमिनी होतात. त्या काळी त्या प्रकारची परिस्थिती नव्हती. त्या काळी ते जमून जायचं, एकमेकाला लोक सहकार्य करायचे. परंतु आज तुकडेवारी झाली, विभाजन झालं आणि त्यामुळे जमिनी झाल्या छोट्या 2 एकर 3 एकर. आज काहींना जमिनी राहिल्या छोटे छोटे तुकडे झाल्यामुळे हा वाद विकोपाला गेला. आणि पोलीस प्रशासन असेल, तुमचं भूमी अभिलेख कार्यालय असेल, सगळ्या अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची हेलपाटे चालू झाली. आपला ग्रामीण भागातला शेतकरी आपण बारकाईने पाहतोय की त्याला अर्ज बनवण्यापासून त्याचा संघर्ष चालू होतो. तो तहसील कार्यालय, प्रशासन, न्यायालयापर्यंत तो हेलपाटे मारत राहतो. पिढ्यानपिढ्या त्याच्यामध्ये जायला लागले. आणि आजोबाचा जो संघर्ष आहे तो त्याचा मुलगा संघर्ष करतो, त्याचा नातूही तोच संघर्ष करतो. याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक खूप मोठा असा संघर्ष आपण पाहिला. आणि त्या ठिकाणी राळेगण सिद्धी आणि नारायणगाव शिवरस्त्यावर मी स्वतः अनुभवलं की काय प्रकारचा त्रास होतो, त्या माणसाची काय अवस्था तयार होती. त्या उद्विग्न अवस्थेत मी म्हटलं माझा रस्ता हो ना हो, पण राज्यातल्या माझ्या शेवटच्या भावाला जोपर्यंत दर्जेदार रस्ता मिळणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, असा संकल्प आपण या ठिकाणी केला. आणि न्यायालयात या ठिकाणी संघर्ष केला. तालुक्यामध्ये एक शेतकरी मी एकेका गावात जाऊन वाडी वस्तीवर जाऊन शेतकऱ्याला जोडायचं काम केलं. आणि त्या पद्धतीने मी असे शेतकरी जोडत गेलो आणि तालुक्यामध्ये अभियान चालू केलं. आणि आपल्या तालुक्याचे नाथाभाऊ शिंदे यांनी मला फोन केला. त्यांनी PI साहेबांच्या माध्यमातून काय नाव त्यांचं
पवार बाजीराव पवार साहेबांच्या माध्यमातून बाजीराव पवार साहेबांनी त्यांना सांगितलं, पी आय साहेबांनी का पार्लिमेंटमध्ये अशा पद्धतीचं काम चालू आहे. तर नाथाभाऊंनी फोन केला का आमच्या नेवाशामध्ये बी अशा समस्या आहेत, तुम्ही पोलीस साहेब वेळ द्याल का. त्यामुळे 6 महिने आमचा संवाद चालू होता. काय ह्या फोनवर चालू असताना नाथाभाऊंनी मला सांगितलं आमच्या तालुक्यामध्ये या, तुमच्या इथं शासकीय विश्रामगृहावर त्यांनी मला बोलवलं आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जमा केलं आणि तुमच्या तालुक्यामध्ये तोपर्यंत प्रचार केला आणि अशा प्रकारे जनजागृती केली. आपल्या तालुक्यातले अनेक कार्यकर्ते साहेब चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेवा करायला लागले आणि निस्वार्थ भावनेने या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम करतोय. राज्यभर अशा प्रकारचे कार्यकर्ते काम करायला लागले. ते आजपर्यंत आपण पाहिलं तंटामुक्त समिती असेल, अनेक समित्या या ठिकाणी कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत, पण त्या ठिकाणचं काम चळवळीचा पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन करतोय. प्रशासन असेल, शासन अधिकारी असतील, प्रतिनिधी असतील, यांच्याबरोबर संवाद साधून त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं या ठिकाणी काम चळवळीच्या माध्यमातून कार्यकर्ता करतोय. आपल्या तालुक्यामध्ये तहसीलदार चांगल्या प्रकारचं काम करतायत. आपणही त्या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा करताय आणि संवाद साधून या ठिकाणी सगळ्या डिपार्टमेंट, भूमी अभिलेख कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल, तुमचं तहसील कार्यालय यांच्याशी समन्वय साधून आपण एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी मेळ प्रत्येक तालुक्यामध्ये घालून देण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. आणि पोलीस संरक्षणाचंही आता या ठिकाणी त्या ठिकाणी पहिलं आंदोलन पेरू वाटप आंदोलन आमच्या तहसीलदारांनी पेरू फेकून दिले ते आमचे आंदोलन केल्यानंतर. तर त्यानंतर आपण जिल्हाधिकाऱ्यावर एक आंदोलन केलं, पेरू वाटप आंदोलन. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सालीमठ साहेब यांनी त्या ठिकाणी विशेष असे अभियान जिल्ह्यामध्ये राबवलं आणि त्याच्यामध्ये उल्लेख केला का शासन निर्णयाप्रमाणे कुठल्याही प्रकारची शुल्क, मोजणी शुल्क असताना संरक्षण पीक आकारणार नाही. पहिला आदेश आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी केला. त्यानंतर मी म्हटलं आपल्या तालुक्यापर्यंत जिल्ह्यापर्यंत हा विषय ठेवायचा नाही, तर हा राज्यभर आपण घेऊन जायचा. नेवाशामध्ये बैठक झाल्यानंतर मग संगमनेर असेल, श्रीगोंदा असेल, शिरोळ प्रत्येक ठिकाणी आपण फिरायचं काम केलं आणि शेतकऱ्यांना संघटित करत जळगाव असेल, संभाजीनगर असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन ह्या चळवळीला आपण बळकट केला आणि राज्य सरकारला आपण या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला. आणि भर उन्हामध्ये एप्रिल महिन्यामध्ये 4 एप्रिलला आपण आंदोलन इशारा दिल्यानंतर राज्याचे धाडाडीचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी म्हटले तुमचं आंदोलन तुम्ही थांबवा, आम्ही तुमच्यासाठी विशेष मागण्या मान्य करतो. तेव्हा आपण 22 मागण्या आपण त्या ठिकाणी केल्या होत्या. शेतरस्त्यांची हद्द निश्चिती करा, त्याला दगडी नंबरी लावा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या केल्यात. त्यापैकी आपल्याला खूप असे बदल शासन निर्णयामध्ये झालेले आपण पाहतो. पोलीस संरक्षण नकाशावरच्या रस्त्यांना माफ झाले, 5-2च्या रस्त्यांना माफ झाले, भूमी अभिलेखचं मोजणी शुल्क आज हे 4 किलोमीटरचा रस्ता मोजायचा म्हणलं तरी लाखो रुपये लागतात. आज पोलीस संरक्षण घेणं बी शेतकऱ्यांना जिल्हा अधीक्षकांकडे जावं लागतं, पोलीस ग्रामीण तालुक्याच्या पोलिसांकडे यावं लागतं, ते हेलपाटे मारावं लागतात. एक अर्ज आदेश काढणं, एक रस्ता खुला करणं म्हणजे शेतकऱ्याचा जीव नकोसा होतो. अशा परिस्थितीमध्ये आज मुख्यमंत्री बळीराजा शासन निर्णय आज निघाला आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण अधिवेशनामध्ये नागपूरला जी लक्षवेधी मांडली, आम्ही अख्ख्या राज्यभर आपला विषय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला. कारण आपल्या राज्यामध्ये एकमेव विठ्ठलरावजी लंगे साहेबांनी पहिल्या अधिवेशनामध्ये आवाज उठवला आणि अख्ख्या राज्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जल्लोष झाला का साहेबांनी असा विषय केला. मी त्यावेळेस नाथाभाऊंना आम्ही तिथंच होतो, नाथाभाऊंनी तुमची भेट घेतली, आपण तुम्हाला निवेदनही दिलं, त्याप्रमाणे तुम्ही मागण्या मांडल्या, आमच्या मनाचं समाधान झालं आणि तुम्ही सरकारमध्ये असूनही तुम्ही सरकारला सांगितलं का शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. म्हणजे हा मोठा एक दूरदृष्टी तुमच्याकडे असल्यामुळं माझ्या मनामध्ये तुम्हाला भेटण्याची खूप उत्सुकता होती. त्यामुळं आम्ही ठरवलं कुठल्याही परिस्थितीत साहेबांना भेटू आणि पुढचं जे काही अंमलबजावणीचा विषय असेल आणि लक्षवेधी जी मांडली त्याच्यावर कार्यवाही व्हावी आणि शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला चळवळीला सांगता त्या त्या ठिकाणी आम्ही येऊ आणि तुमच्या सोबत राहू. जे काय आपल्याला निर्णय घ्यायचे ते शेतकऱ्यासाठी घ्यायच्यात. आपल्या राज्यातल्या कोणत्याही शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार रस्ता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. आपण चांगल्या प्रकारे आणि नवीन जी मुख्यमंत्री बळीराजा योजना ज्या स्थापन झाली समिती, त्याच्यामध्ये काय प्रगतशील शेतकऱ्या घेण्याचं पण एक आव्हान सरकारने केलं का ज्याच्यामध्ये शेतकरी पण घ्यायचे म्हणजे त्या ठिकाणी राजकीय प्रतिनिधींची त्यांनी सरकारने भूमिका न घेता शेतकऱ्यांना घेण्याची भूमिका घेतली. सरकारने हा एक आदर्श आपल्या समोर घालून दिला. त्याच्यामुळे साहेब तुम्हाला एक विनंती आहे का तुम्ही त्या पद्धतीनेच काम करणार का जे शेतकरी खरंच समर्पित भावाने तुमच्या आपल्या तालुक्यामध्ये काम करतात. धन्यवाद नाथाभाऊ शिंदेंचं साहेब सांगितलं भाऊनी घोषणा केली म्हणजे जे अनुभवी आहेत चळवळ म्हणजे कार्यकर्ता म्हणजे साहेब तुम्हाला सांगतो शासन निर्णय समजून घेणे, पोलीस प्रशासनाबरोबर समजून घेणे आणि जे माणूस प्रॉपर संवाद साधू शकतो
ज्यांनी निस्वार्थ भावनेने 1 रुपया कुठला डाग लागून दिला नाही, निष्कलमपणे अविरत ते सेवा करतात, अशांना संधी मिळते. तुम्ही आम्ही सांगायच्या आधीच तुम्ही त्यांचं नाव जाहीर केलं, मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि सांगतो, आणि पुढच्या काळामध्ये आम्ही सोबत राहू, आपण सोबत राहू, सरकारबरोबर आपण चर्चा चालू ठेवू. आणि आपल्या तालुक्याचा एक आदर्श तुम्ही घालूनच दिलाय. राज्यामध्ये पहिलीच जी चळवळ चालू झाली त्याचा पाया नेवाशाने रचला. माऊलींनी जसं कळस रचला तसं तुमच्याच शिवपानांचा पाया हा नेवाशामध्ये रचला. आणि तुम्ही त्या लक्षवेधी मांडून कळस रचल्यासारखंच झालं. म्हणजे आम्हाला काही काम शिल्लक ठेवलेलं नाही, फक्त आपण अंमलबजावणीसाठी लढा लढू. धन्यवाद. आज या ठिकाणी खरं तर मला अनपेक्षित आहे. मला फक्त आपले राज्याध्यक्ष पवळे साहेब हे येणारे आणि चर्चा करायची अशी एक निरोप होता. परंतु अचानक आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. खरं तर आपल्याला असं माहिती असतं अंकुशराव, आपण आपल्या ऑफिसवर किंवा देवगडमध्ये तिकडे गेलो करता आलं, परंतु ठीक आहे, खूप अचानक झालं, त्याबद्दल अध्यक्ष दिलगिरी व्यक्त करतो. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शेत शिवपालन रस्ता चळवळ समितीचे राज्याचे प्रमुख श्री पवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या तालुक्यातले माननीय नाथभाऊ शिंदे हे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे स्नेही शेतकरी नेते मान्य अंकुशरावजी काळे पाटील आणि सर्व मान्यवर आपले पत्रकार बंधू आमचे साहेब या ठिकाणी सकाळी भेटून गेले. सर्व मान्यवर आणि बंधूंनी खरं तर अतिशय तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की 2008च्या अगोदरपासून तुम्ही हा लढा उभारला. त्यावेळेस कोणाच्या ध्यानात पण नसेल, परंतु सगळ्यात महत्त्वाचा आज देखील मी सकाळी जर ऑफिसला बसलो तर येणाऱ्या ज्या भेटी घ्यायला शेतकरी येतात, कार्यकर्ते येतात, वेगवेगळे कामं घेऊन येतात, त्याच्यात सगळ्यात मोठा ग्रुप असा असतो का रस्त्याचं कोणतरी वडिलां मुलगा येतो, आजोबाला घेऊन येतो, आमचा रस्ता बंद आहे, तहसीलदारकडे तारीख आहे, तिथून विचाराचा निकाल लागला का पुढं प्रांत आहे, आयुक्त आहे, कोर्ट आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून आपण जसा ओरड त्यावेळेस असायची, परंतु तुमच्या कसं एका रस्त्यावरून आपण माहिती दिली की सुरुवात झाली आणि आपण या चळवळ उभी केली. त्याच्यात अनेक राज्यभरातून अनेक जे याचे ज्यांना त्रास झालेला आहे, ज्यांनी जे भोगलेलं आहे, सर्वजण त्याच्यात उतरले. आणि हे उतरत असताना एकट्यासाठी नाही तर संपूर्ण राज्यामध्ये या सगळ्या व्यवस्थित सगळ्यांना न्याय मिळावा ही भूमिका घेऊन आपण लढत आहात. खरं तर काल नागपूरचं अधिवेशन झालं अंकुशराव, त्यावेळेस योगायोग आपले नाथभाऊ ही सगळी कमिटी हे सगळे होते, मला वाटतं तुम्ही होते, ते आले, मला भेटले, मी रूमवरच होतो. त्यांना म्हणलं आता तुम्ही सगळे एकदा नाश्ता करा मग आपण बघू. तर त्यांनी मला फक्त चालता हे कागद दिला. म्हणलं आता तुम्ही काळजी करू नका, योगायोग 2 दिवसांनीच दुसऱ्या दिवशी यांना फोनच नाही केला. मी त्याचा थोडा स्टडी केला आणि मी प्रश्न टाकलेलाच होता. मला संधी आली तर आपण प्रामुख्यानं हा मुद्दा तिथं मांडला की संपूर्ण राज्यामध्ये अनेक वर्षांपासून हे शिवपानंद रस्ते, वाईवाटीचे रस्ते बंद आहेत, कोर्ट कचेऱ्या आहेत, पोलीस स्टेशन चालू आहे, या सगळ्या गोष्टीतून लोक मुक्त झाले पाहिजे. आणि म्हणून मला ते यांचा प्रश्न इतका आवडला, त्याच्या अगोदर मलाही भेटली. पण मी म्हणलो होतो मी याच्यात भूमिका घेईन ज्यावेळेस मला संधी येईल. परंतु मी राज्य सरकारचं विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी आम्ही तुमच्या अगोदर देखील या विषयावर सातत्यानं मी फॉलोअप घेत होतो. परंतु आपला हा सर्व गोष्टी मुद्देसूद बघितल्यानंतर आम्ही त्या वेळोवेळी भेटायचो. त्यावेळेस त्यांनी एक कमिटी केली आणि विशेष करून संपूर्ण राज्यात फक्त 5 आमदार तिच्यात होते, त्याच्यात मला घेतलं होतं आणि त्या कमिटीत मी असल्यामुळं आम्ही चर्चा करतच होतो. परंतु ज्यावेळेस हा बिल पास व्हायचं होतं सभागृहामध्ये त्याच्या अगोदर मला बोलायची संधी मिळाली आणि जे आपण त्या कमिटीत बैठकीत अनेक वेळेस मुद्दे मांडले ते आणि तुम्ही दिलेले मुद्दे त्याच्यात ॲड करून सर्व आपण ते मांडलं आणि दुसऱ्या दिवशी विशेष करून ते बिल सभागृहामध्ये पास झालं. आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी ते मीडियासमोर मीच त्यांच्याबरोबर होतो आणि म्हणून एक चांगला विषय आपण हाती
घेतलेला आहे. लोकांच्या खूप गरजा लक्षात घेऊन आपण हे चळवळ उभी केली. मला कुठलीही चळवळ उभं करणं सोपं नाही. सगळं आपल्याला आपण त्याच्यातून गेलेलो आहे. मी जरी आज आमदार असलो, तुम्हाला माहिती आहे सगळ्याला, की मला जवळजवळ म्हणजे फार जिल्हा परिषदेपासून पाहता 15-20 वर्षापासून. ते सोपं नसतं कुठली चळवळ करणं, परंतु चळवळीचा चांगला जर विषय झाला, चळवळीचा शेवट होत असताना आपण जे उद्देश घेऊन लढलो ते जर मार्गी लागलं तर त्याचा वेगळा आनंद असतो. आणि म्हणून तुम्हाला या चळवळीला निश्चितपणानं ते श्रेय आहे. आपण वेळोवेळी पाठपुरावा केला, पर्यंत गेले, आमच्यासारख्यांना भेटले, अनेक आमदारांना त्या ठिकाणी आपण भेटलात. परंतु माझं तर मी एक नशीब समजतो की मला हा मुद्दा मांडता आला, कारण हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आता राहिला मुद्दा बिल पास झाल्यानंतर अजून त्याचे काही GR यायचे, काही कार्यवाही होत नाही, ह्याच्या गोष्टी. तर मी आता ह्या माझा फॉलोअप चालूच आहे. परंतु परत या 8-10-15 दिवसात ज्या वेळेस मी जाईल त्या ठिकाणी मी ही चर्चा करतो. आणि नाही झालं तर 23 फेब्रुवारीपासून आपलं परत अधिवेशनामध्ये आपण परत ज्या लूप होल्स आहे याच्यात आपल्याला कळतील महिना दीडमध्ये ते आपण पुन्हा अधिवेशनामध्ये मांडू. परंतु शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न शेवटच्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेपर्यंत मी देखील तुमच्याबरोबर राहील. चांगलं काम आपण हाती घेतलं त्याबद्दल आपले अभिनंदन करतो. पुन्हा एकदा तुमच्या या चळवळीतले सगळे मंडळी, तालुक्यातले, जिल्ह्यातले, पवळे साहेबाला बोलवा, कुठंतरी आम्ही नियोजन करतो, एक कार्यक्रम घ्या, अंबानी घ्या. राहिला प्रश्न आता आपल्याला शेतपालन कमिटी आमदारांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याचे सचिव प्रांत साहेब आहेत, जी कमिटी करायची त्याच्यात आपल्याला काही शेतकरी घ्यायचे. त्याच्यात प्राधान्याने आपण आपले नाथा भाऊंना त्याच्यात आपण आधीच सांगितलं आले तर माहितीतला माणूस आहे. तुमच्या वतीनं त्या कमिटीत काही सूचना असल्या ते मांडतो, त्यांना आपण त्या कमिटीत घेऊ, अजून चांगले कामकर मंडळी घेऊ आणि निश्चित आपल्या लढ्याला यश येईल. भविष्य काळामध्ये आम्ही तुमच्याबरोबर राहू. धन्यवाद. आमदारांना घ्यायचं तर ते नाही का, आपण घ्यावं लागलं.